माझं पण नवीन चॅनेल आहे, मी पण सुरुवात केलेली आहे यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्यासाठी। ते तुम्हाला कसे वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा। सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा। धन्यवाद। चला आज मी तुम्हाला इथे ढोकळा बनवून दाखवते, कशा प्रकारे करायचा ते दाखवते। इथे मी 1 कप बेसन घेते, 1 वाटी, फुल 1 वाटी बेसन घ्यायचं, अर्धी वाटी रवा घ्यायचा। दोन्ही पण छान मिक्स करून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, थोडीशी चिमटभर हळद टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून। एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, मीडियम। 1 चम्मच मीठ टाकलं मी। गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 गिलास पाणी टाकायचं गरम होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये चाळणी ठेवायची आणि छान मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून। इथे मी तो व्हिडिओ काढला नाही, तो भाग राहिला माझा। कुकरच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं, पूर्ण घोळ त्याच्यामध्ये टाकायचं आणि कुकरमध्ये तो भांडं झाकण लावून ठेवायचं। नंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 10 मिनिटं कमी गॅसवर शिजू द्यायचं। हा बघा किती छान ढोकळा फुगलेला आहे। आता मी इकडे तडका मारून घेणार आहे। 1 छोटा चम्मच टाकायचं आणि पाणी। ह्याच्यामध्ये जिरा, मोहरी, कढीपत्ता, मिरची, साखर टाकून पाणी केलेलं आहे। खूप छान ढोकळा झालेला आहे, नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। माझा फर्स्ट ब्लॉग तुम्ही जर बघितला नसेल तर प्लीज बघा। मी नव्याने सुरुवात केलेली आहे यूट्यूब चॅनेलवर मी व्हिडिओ टाकण्यासाठी आणि कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा आणि सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसे वाटते ते पण सांगा। धन्यवाद।